नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पेवगा या रानभाजीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ही दिसत आहे, ही पेवग्याची भाजी आहे. ही पेवग्याची पाने अशा प्रकारे दिसतात. पेवग्याची भाजी ही एक रानभाजी आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ती रानामध्ये आपोआप उगवते. पडीक जमिनीमध्ये तसेच शेताच्या बांधावर, डोंगरात ती आपोआप उगवते आणि वाढते. ही रानभाजी जमिनीवर रोपांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ही पेवग्याची फुले आहेत. ही अशा प्रकारे पांढऱ्या रंगाची असतात आणि अशा प्रकारे दिसतात. ही पेवग्याची भाजी जून झाल्यानंतर या भाजीला फुले येतात. पण या पानांची भाजी बनविली जाते ही पाने कोवळी असताना त्यापासून बनवण्यात येते. भाजी जून झाल्यानंतर त्यापासून भाजी बनविली जात नाही. ही भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते. सर्वसाधारणपणे ही भाजी रानभाजी असल्यामुळे निवडून घ्यावी लागते आणि नंतर ती स्वच्छ धुवून घेतात आणि त्यामध्ये कांदा, लसूण घालून, हिरवी मिरची किंवा लाल तिखट आणि खोबरे घालून ती परतली जाते आणि ती बनविण्यात येते. काही ठिकाणी या भाजीमध्ये नंतर चणा डाळ किंवा मूग डाळ घातली जाते आणि ती बनविण्यात येते. अशा तऱ्हेने बनवलेली पेवग्याची भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते आणि ती आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. या पेवग्यामध्ये लोह अधिक प्रमाणात असल्यामुळे या भाजीमुळे हिमोग्लोबिनची कमतरता कमी व्हायला मदत होते. तसेच पेवग्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ही रानभाजी रानामध्ये आपोआप उगवते. त्यामुळे ती पूर्णपणे नैसर्गिक असते आणि रसायनमुक्त असते. काही ठिकाणी या रानभाजीला पेवग्याची भाजी म्हणतात तर काही ठिकाणी पेवा असेही म्हणतात. या भाजीची पाने अशा प्रकारे दिसतात. ही पाने मऊ असतात, गर्द हिरवी असतात आणि लहान ते मध्यम आकाराची असतात. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव व्हावा यासाठी या भाजीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक दृष्ट्या ही भाजी महत्त्वपूर्ण मानली जाते. ही रानभाजी दुर्मिळ अशी रानभाजी आहे. ही ग्रामीण भागात पाहायला मिळते. शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या रानभाज्या सहसा पाहायला मिळत नाहीत. ही दुर्मिळ रानभाजी असल्यामुळे अशा प्रकारे निसर्गातील दुर्मिळ गोष्टींचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी निसर्ग आपल्याला अशा प्रकारे अनेक प्रकारच्या रानभाज्या तसेच नैसर्गिक घटकांची देणगी देत असतो. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. या पानांपासून भाजी बनविण्यात येते तसेच पराठेही बनविण्यात येतात.